सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ओढा रोडवरील विठ्ठल मंदिरात श्रीफळ वाढून प्रभाग क्रमांक 19 मधील ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अधिकृत प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक संतोष साळवे यांच्या कन्या रुचिरा साळवे, माजी नगरसेविका भारती ताजनपुरे, योगेश भोर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अर्ज माघारीचा टप्पा पार पडल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय। शनिवारी त्यांनी अधिकृत प्रचारास सुरुवात केली आहे। सकाळी 10ला विठ्ठल मंदिरात श्रीफळ वाढविल्यानंतर त्यांनी दुपारी 1 पर्यंत ओढा रोड परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या। नगरसेवक पद भूषवितांना केलेली विकास कामे नागरिकांच्या पुढ्यात ठेवत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मतांचा जोगवा मागितलाय। घास पोटात टाकल्यानंतर राहिलेल्या नागरिकांशी संवाद साधला। एकंदरीत दिवसभरातील या प्रचार दौऱ्यात ठाकरे गटाच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले असून विकास कामे करण्यासाठी पाठीशी उभे राहण्याचा शब्दही नागरिकांनी दिलाय। उभाटाचे अधिकृत उमेदवार सौ भारतीताई ताजनपुरे, योगेशजी भोर आणि रुचिराजी साळवे यांच्या आज प्रचाराचं आज नारळ इथं विठ्ठल मंदिरात ओढा रोड इथं आज फोडण्यात आलं। त्यांना आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी आपल्या प्रभागामधील सर्वांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी मशालीला मतदान करायचं आहे आणि इथून मागे महाराष्ट्रामधलं वातावरण काय झालं आहे, कसं झालं आहे आणि तोच पडसाद आपल्या नाशिक महापालिकेत उमटला आहे। त्याच्यामुळं संपूर्ण प्रभागामध्ये संपूर्ण अडचणीची परिस्थिती निर्माण झाली। तर आपल्या प्रभागामध्ये 19 मधील ह्या तिन्ही उमेदवारांना सर्व मतदारांनी एकनिष्ठेने मतदान करायचं आहे आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरातील शेजारील सगळे मतदारांना मतदानाकरता आणायचं आहे। ही मुख्य जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची। ही सर्वांना हात जोडून विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज प्रभाग क्रमांक 19 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत तिन्ही उमेदवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभाचा या ठिकाणी आरंभ होतो आहे आणि सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने या तिन्ही उमेदवाराला आशीर्वादरूपी मतदान या ठिकाणी भरपूर सर्वांनी करावे अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो। कारण निष्ठावान शिवसैनिक गेल्या अनेक वर्षापासून सुखात असो दुःखात असो प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये सर्व उमेदवार तातडीने त्या ठिकाणी हजर असतात। प्रभागाचे जे प्रश्न असेल त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या पद्धतीने आपला प्रभागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। आज हा जनसमुदाय आपण बघितला तर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभाला प्रभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि नक्कीच सर्व नागरिकांचा आशीर्वाद ह्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्याने आमचे तिन्ही उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून येतील आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी महापालिकेत आम्ही सर्व जनता यांना पाठवणार आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया। कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।